कधी या झाडाखाली बसायचे, कधी त्या झाडाखाली बसायचे। स्वामींची स्मृती म्हणजे एक कपडा, एक धोतर कमरेला गुंडाळलेला आहे आणि एक डोक्यावरती घेतलेला आहे। स्वामी कुठे जायचं काही ठरलेलं नाही, जिकडे रस्ता फुटेल तिकडे जायचं। का फिरत होते जे भाग्यवान भक्त होते त्यांना शोधण्यासाठी। आणि असं स्वामी फिरत फिरत स्वामींच्या श्रीचरणामध्ये पायामध्ये चप्पल सुद्धा नाहीये, पण स्वामी निघाले। एका भाग्यवान 2-3 भाग्यवान जीवांना भेटायला निघालेले आहेत। खाली पाया पाचोळा पडलेला आहे, असताना कड 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 आवाज येतोय, एकमेकाला लागताय, थंडगार हवा आहे। थंडगार हवा सुरू असताना स्वामी निघालेले आहे पुढे 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 पुढे। दरकोड जिथे वाटेल तिथे निद्रा करायची आहे। स्वामींना झोपण्यासाठी सुद्धा अंथरुणासाठी स्वामींनी काहीच घेतलेलं नाहीये, स्वामींना भिक्षेसाठी सुद्धा काहीच घेतलेलं नाही। स्वामींनी निघाले आणि स्वामी निघालेत हळूहळू हळूहळू। आणि या जाळीच्या देवाच्या जवळ जेव्हा डोंगराच्या आले त्यावेळेस बघितलं देवाने, अरे बापरे इकडे तर खूप काट्या आहे, करवंदाची झाडं जिकडे तिकडे पसरलेली, रस्ता नाहीये, पायवाट सुद्धा नाहीये। पायवाट चालत असताना एखाद्या झाडातून पुढे जात असताना स्वामींचे त्यावेळेला एकांक काळामध्ये खूप केस वाढलेले आहे आणि ते वाढलेले केस चालत असताना एखाद्या झाडामध्ये एखाद्या झुडपामध्ये जर अडकले ना तर स्वामी तिथे बराच वेळ वाड्याने निघायचे तेव्हा पुढे चढायचे। स्वामी हळूहळू निघाले, आले, डोंगराच्या टोकावरती आले। तिथं भली मोठी करवंदाची जाळी होती, त्या जाळीजवळ गेलेले आहेत आणि जाळीजवळ जात असताना तिथे भला मोठा एक दगडा पाषाण होता, दगड होता। त्या दगडाच्या तिथे 2 वाघिणीची पिल्ले खेळत होती, वाघिणीची पिल्ले खेळत होती। ती गुंफा वाघिणीची होती। वाघीण शिकार करायला आपल्या मुलांना अन्न आणायला खायला आणायला गेलेली होती आणि त्यावेळेस तिथे ते पिल्ल खेळत असताना त्यांनी बघितलंय समोरून कोणीतरी काहीतरी वेगळीच आकृती येते। अरण्यामध्ये राहत असताना अनेक पशुपक्ष्यांच्या आकृत्या त्यांनी बघितलेल्या होत्या, आपल्या आईला बघितलेलं होतं, परंतु मनुष्य बघितलेला नव्हता। स्वामींना येताना बघितलं आणि ते त्या दगडाआड लपलेले आहेत। दगडाआड लपल्या असताना स्वामी अजून जवळ जात आहेत, ते बारके असून लहान असून गुरगुरायला लागतायत। स्वामी जवळ जात आहेत, ते जोराने गुरगुरतायत, लपूनच गुरगुरतायत आणि स्वामी त्या जवळ जाऊन ते मागे 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 आटतायत आणि स्वामी हळूच त्या दगडावरती जाऊन बसले, शांत निवांत जाऊन बसलेले आहेत। आणि त्या काही मिनिटाच्या काही सेकंदाच्या कालावधी नंतर त्या सर्वांना लक्षात आलं, त्या पिल्लांना लक्षात आलं, आणि हे जे काय आलेले आहे ते आपल्याला त्रास देत नाहीये, मारत नाहीये, आपल्यासाठी काही त्रास न देणारे कार्य करतायत ते। स्वामींजवळ हळूच श्रीचरणाजवळ आले, पुन्हा मागे पळाले, पुन्हा श्रीचरणाजवळ आले, पुन्हा मागे पळाले, पंजा टेकवला श्रीचरणावरती, पुन्हा मागे पळाले आणि असं खेळता 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 जवळ आले आणि दोन्ही पिलांना माझ्या सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी आपल्या हाताने काखेत उचलून घेतलेलं आहे। स्वामींसोबत ती पिल्ल खेळू लागलेली, स्वामी त्यांच्यासोबत खेळतायत, पंजा हातावर मारतायत, हातात पंजा घेतायत, स्वामी दोघांची पंजे उचलतायत आणि स्वामी त्यांच्याशी खेळतायत। 10-15 मिनिटं होतात आणि शिकारीला गेलेली वाघीण परत निघते। जेव्हा आपल्या जशी जशी आपल्या गुंफेकडे जाळीकडे येऊ लागते तिला मातृ हृदय आहे, तिच्या मनात येतं अरे बापरे आपण आपल्या जाळीकडे चाललेलो आहे, मुक्कामाकडे चाललेलो आहे आणि तिथे माणसाचा वास येतो, कोणीतरी मनुष्य आपल्या पिल्लांकडे गेलेला आहे, तो विजा करेल, मारेल, नेईल आणि म्हणून तिची चाल वाढलेली, हळूहळू जोरात वाढलेली, नंतर झोपा घेत चाललेली, तोंडात शिकार आहे आणि अशा वेळेला ती जवळ आली, दृष्टीच्या टप्प्यात आल्यानंतर तिला दिसलेले परब्रह्म परमेश्वर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 2 आपल्या पिल्लांना मांडीवरती, कोणीतरी आपल्या पिल्लांना मांडीवरती घेऊन बसलेला आहे आणि आता आपण पटकन उडी मारणार, झेप मारणार आणि त्यांना मारणार, यासाठी तिने जोरात उडी घेतलेली। उडी घेतल्याबरोबर स्वामींची आणि तिची नजरेला नजर होते आणि नजरेला नजर मिळाल्याबरोबर जी उडी स्वामींच्या अंगावरती येणार होती ती पुढे टाकते आणि कुत्र्यासारखी शांत बसते। स्वामींची आणि नजर तिची झाली। देवाने सांगितलं बाई ग काळजी करू नकोस, मी तुझ्या बाळाला काही करणार नाहीये, मी तुझ्या बाळाला काही त्रास देणार नाहीये, म्हणून तू काही काळजी करू नकोस। आणि स्वामींच्या समोर ती बसलेली आहे, आवाज म्हणजे आपली दाढ साठत बसलेली आहे
आपले होत चालत बसलेले श्रीमूर्तीची जे अवलोकन आहे ती करत बसलेले, बघत बसलेली आहे. आणि ते पिल्ल खेळत बसले. धन्य ती माय माऊली वाघीण आणि धन्य ते पिल्ल स्वामी तिला खेळत बसलेले आहे. 10-15 मिनिटानंतर स्वामी तिला म्हणतात, बाई ग आपले पिल्ल सांभाळ. आणि असं म्हणून तिचे पिल्ल तिच्याकडे सांभाळी करतात. ती वाघीण जेवेपर्यंत बसलेली असते ना, डोळे मिटत नाही का तेवढ्या वेळेत जणू काही तृप्त होण्यासाठी, अनंत जन्माची अतृप्ती आहे ती घालवण्यासाठी ती स्वामींच्या श्रीमूर्तीकडे बघते. डोळे मिटत सुद्धा नाही, पापणी सुद्धा मिटत नाही. आणि स्वामी जेव्हा निघतात तिच्या हवाली पिल्ल करतात. स्वामी दिसेनासे होईपर्यंत ती देवाला बघत राहते. भाग्यवान होती ती, आपल्यापेक्षा खूप भाग्यवान होती. डोळे मिटूनच मी म्हणेल तशी प्रार्थना म्हणायची आहे. किती उदासी होती माझवरी, आज मला कळली, मला सोडून व्याघ्र पिलावर दृष्टी तुझी वळली सख्यारे, दृष्टी तुझी वळली. आहे ना ती वाघीण भाग्यवान आहे ना, ते पिल्ल भाग्यवान आहेत ना. आपण मनुष्य जन्माला आलो परंतु देवाचं दर्शन नाहीये. देवाच्या स्थानाचं दर्शन घेण्यासाठी आपली इच्छा असते, पण कुठेतरी संसारातल्या अडचणी आहे, आपल्याला नाही दर्शनाला येत आहेत. दरवर्षी दांडी पौर्णिमेला यायचं, मध्यंतरी नाही जमत. जगामध्ये परमेश्वराच्या सन्निधानानंतर आपल्याला या संसारातून मुक्ती देणारे 4 साधन आहेत: स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि वासनिक. या चतुर्विध साधनाचा मेळा, त्या चतुर्विध साधनाचं दर्शन आपल्याला घ्यायचं असतं, परंतु आपल्याला दर्शन घ्यायला जमत नाहीये. आणि ती वाघीण, ती पिल्ल किती भाग्यवान, किती भाग्यवान. साक्षात परब्रह्म परमेश्वर आनंद निदान असणाऱ्या देवाची श्रीमूर्ती बघायला मिळाली. किती भाग्यवान ती पिल्ल की ज्यांना स्वामींच्या मांडीवरती खेळायला मिळालं. होती का नाही आपल्यापेक्षा भाग्यवान? का भाग्यवान नाहीये? त्यांनी मागच्या जन्मामध्ये संसारातल्या सगळ्या अडचणी दूर केल्या, अडचणीवरती मात केलं, संकटांना बाजूला ठेवलं आणि चतुर्विध साधनाच्या भेटीसाठी, दर्शनासाठी ते आले. जसं आजही तुम्ही देवाच्या भेटीला अनेक कामं होती, अनेक संकट होती, परंतु ते सगळे सोडून मला यात्रेला जायचंच आहे, मला यात्रेला जायलाच हवं म्हणून तुम्ही सर्वजण आलात. कदाचित पुढच्या जन्मामध्ये माझा देव श्री चक्रधर तुम्हालाही त्या वाघिणींप्रमाणे, बटोबासाप्रमाणे, औसांप्रमाणे, बाईसांप्रमाणे, नातोबांप्रमाणे भेट देईल, दर्शन देईल. पण आता आपल्याला देवाच्या ठिकाणी करणं गरजेचं असतं. आपण आता देवाच्या दर्शना आले आहे ना, अनेक अडथळ्यांवरती मात केलेले आहे, म्हणून आज तुम्ही सर्वजण आलेले आहात. खूप भाग्यवान आहात. अनेक संकटांचा नाश झालेला आहे, अनेक दुःखांचा, पापांचा नाश झालेला आहे. उदाहरण सांगतो, कदाचित जर तुम्ही आज इकडे आले नसते तर कुठेतरी बाहेर गावी जात असताना गाडी स्लिप होऊन काहीही होऊ शकत होतं. देवाच्या दर्शनाला आल्यामुळे ते संकट दूर झालेलं आहे. देवाच्या चतुर्विध साधनाच्या दर्शनामध्ये एवढी मोठी ताकद आहे. आणि म्हणून या चतुर्विध साधनाच्या साठी सर्वांनी हात वर करून टाळ्या वाजवायच्या आहेत. दोन्ही हात वरती, टाळ्या थांबल्या नाही पाहिजे. बघूया कोण किती जोरात वाजवत आहे. जो टाळ्या वाजवेल त्याचा टाळ्या वाजवण्यानंतर जन्म जाईल. तिथे नाच राहून जो कंजूसी करेल त्याला ते जन्म जावं लागेल. थांबल्या नाही पाहिजे टाळ्या. बघूया कोण किती. हात दुखेल, पाठीचे मणके सगळे काही नसा वगैरे सगळे नीट होतील. तुम्हाला गॅरंटी सांगतो, इथून घरी गेल्यानंतर तुमचे पाठीचे दुखणे जर मनापासून श्रद्धेने तुम्ही टाळ्या वाजवल्या तर दूर होतील. थांबल्या अर्ध्या टाळ्या, माग टाळ्या वाजत नाहीये. जोरात टाळ्या थांबवायच्या नाहीये. हळू झाल्या टाळ्या काही असं असं व्हायला लागलं. अर्ध्यांचे चेहरे फुटले बाबा. अर्ध्यांच्या चेहऱ्यावरती असं जाणवत होतं
बाबा किती वेळ वाजत होता काय माहिती, सुटलो. म्हणून आता आपण सर्वांनी पुन्हा एकदा या ठिकाणी जे चतुर्विध साधन आहे त्यांना सर्वांनी हात जोडून दंडवत करायचा आहे. आपण सर्वांनी एकमेकापासून गेलो, दंडवत केला का एकमेकाला? ओळखीचे लोक आहेत त्यांनाच केला, ओळखीच्या बाबांनाच केला, बाकीच्याला कोणाला दंडवत केला नाही. पण इथं आलेला प्रत्येक माणूस कोणाचा आहे? देवाचा, परमेश्वराचा. इथे केलेला दंडवत कोण स्वीकार करणार आहे? परमेश्वर. म्हणून आपल्या या यात्रेत आता उद्यापर्यंत जोपर्यंत इथे असाल तोपर्यंत जोही भेटेल त्याला दंडवत म्हणायचं. कारण स्थान, प्रसाद, भिक्षुक आणि चौथं काय आहे? वास्तविक म्हणजे कोण? तुम्ही. आपल्या समोरून शेजारून जाणारा एखादा जीव किती कृपेचा आहे, किती पात्रतेचा आहे हे आपल्याला माहिती नाही. म्हणून पुन्हा एकदा सर्वांनी हात जोडायचे आहे. आपण आयुष्यात नको तिथं हात जोडतो, देवाच्या दारी जास्त हात जोडायचे आहे. आणि जोरात सर्वांनी दंडवत म्हणायचं आहे. कुणाला? या ठिकाणी आलेल्या प्रत्येक वासनिकाला, प्रत्येक भिक्षुकाला, असलेल्या प्रत्येक आश्रमातल्या देवपूजेला, असलेल्या प्रत्येक प्रसादाला सर्वांनी एका आवाजामध्ये दंडवत म्हणायचं आहे. आणि मनात आठवण करायची आहे ते देवाची. दंडवत, दंडवत, दंडवत. तुम्हाला लीळा आवडली का? पाऊस पडेल का? हो. काय हो कुशाल म्हणताय? आपण का नंदी बैरक? हो. जोरात म्हणायचं. तुम्हाला दुःखांचा परिहार करायचा आहे का? संकट दूर करायचे आहे का? कल्याण व्हावं असं वाटतं का? लेकरा बाळांचं चांगलं व्हावं असं वाटतं का? सुखी व्हावं असं वाटतं का? शांती मिळावी वाटते का? समाधान लाभावं असं वाटतं का? म्हणून एकदा जायचे बाबाची. आता आहे त्या जागेवरती उभं राहायचं आहे आणि सर्वांना फुलं वाटप होईल. रोशन भाऊ मागून फुलं द्या आणि इथले फुलं सर्वांपर्यंत पोहोचतील. मी जी प्रार्थना म्हणेल ती प्रार्थना म्हणायची आणि जेव्हा सांगेल तेव्हा टाकायची आहे. आपापल्या जागेवरतीच राहा, कोणी हलू नका. हे धीरज भाऊ, धीरज भाऊ, हे धीरज, अजून वेळ. ज्या फुलांच्या पिशव्या, ज्या पिशव्या पुढे पाठवा, पिशव्या पुढे पाठवा, पुढं मागे जाऊ द्या. पिशव्या, फुलांच्या पिशव्या मागे जाऊ द्या. इकडे जाऊया, इकडे पण येऊ द्या काही पिशव्या. दादा पिशव्या पहिले मागे जाऊ द्या, मागं. रेशन भाऊ फुलं वाटा तिकडे काढा, सगळ्या पिशव्या काढा. आपल्याकडे 2-3 तर फुलं आलेले आहेत. मागच्या वर्षी मी आवाहन केलं होतं की सर्वांनी फुलं आणा. बऱ्याच जणांनी आणलेले आहेत. मी युट्यूबला टाकलं होतं, फेसबुकला टाकलं होतं. हा, फटाके पण आणल्या धीरज भाऊने आणलेले. फुलं सगळ्यांपर्यंत मिळतील. पिशव्या इकडे येऊ द्या भाऊ, इकडे येऊ द्या, इकडं महिलांकडं. अनेक जणांनी, कोणी नाशिकहून, कोणी अमरावतीहून, कोणी नागपूरहून, कोणी पुण्याहून फुलं आणलेले. एका आमच्या नानादादाने ते इंदोरहून फुलं आणलेले. सर्वांना वाटा, कोणीही आडू नका. एक फुल असलं तरीही चालेल. संपले का मधले फुलं? गोंधळ नाही, गोंधळ नाही. सगळ्यांनी तोंडबंद ठेवायचे आहे. आणि ज्यांना बायचान्स फुल आलं नसेल, शेजारच्याने एक फुल द्या, शेजारच्याने दुसऱ्याला द्या. आपण एक फुल जर भक्तिभावानं वाहिलं त्याचाही परमेश्वर स्वीकार करणार आहे. आले का? सगळ्यांना पोहोचले का? थांबा थांबा, सांगितल्याशिवाय काही करू नका. हा नाही भाऊ, दादा, नका नका नका, एवढं नका प्रेम उतू जाऊ देऊ. ए दादा, राहू द्या, राहू द्या. हे 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 तुमच्या शेजारचे. हा, राहू द्या ना. आले का सगळ्यांना? थांबा थांबा, अजून टाइम नाही. फुलं आले का? सगळ्यांपर्यंत आले का? आता सर्वांनी फुलं हातात घेऊन हात जोडायचे आहे. हात जोडले का? अर्ध्यांचे हातच जोडले नाहीये. आवाज बंद, एकदम आवाज बंद. असे हात जोडायचे आहे. आणि
मी सांगेल तेव्हाच टाकायचे, त्याच्या अगोदर टाकायचे नाही. म्हणा, देवा सर्वज्ञ श्री चक्रधराराया, आपण अनंत ब्रह्मांडाचे मालक आहात. आपण भावभक्तीने भक्ताचे होत असता त्यांच्या क्रियेचा स्वीकार करत असता, ज्याप्रमाणे आपण सादाईसांच्या रिंगणीच्या फुलांचा स्वीकार केला, तसंच मलाही आपल्याला फुले अर्पण करण्याची इच्छा आहे. पण मी कर्मदारिद्र्यामुळे आपले सन्निधान मिळवू शकलो नाही. परंतु तुम्ही सांगितलेले चतुर्विध साधन, त्या साधनाच्या ठिकाणी मी आज फुले अर्पण करत आहे. ते तुम्ही प्रसन्नतेने स्वीकार करावे, अशी आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे. मनाची सुमने माझी अर्पितो भाव सौरभ, काठिन्य हृदयाचे तो करावे कुसुमासम. तुला पाहुनी रिंगणीचे फुल फुलत गेले, तव दृष्टीचा परिस लागला, सोन्याचे झाले प्रभू रे, सोन्याचे झाले. आता मी जेव्हा जयकार करेल आणि जेव्हा जय म्हणेल त्यावेळेस सर्वांनी एका वेळेला फुलं टाकायची आहे. तयार सगळे? कोणी खिशात घालून नेऊ नका फुलं. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की. टाळ्या वाजवा, टाळ्या. जाळीच्या बाबाने तुमच्या सर्वांच्या फुलाचा स्वीकार केलेला आहे. ज्यांनी फुले आणले त्यांचंही आणि ज्यांनी नाही आणले, इथं धर्मोत्सवावर सोडला त्यांचे सुद्धा पुढच्या वर्षापासून सगळे फुलं आणणार का? कोण कोण फुलं आणणार हात वरती करा. हा, मी काय म्हणतो ऐका, कोण कोण फुलं आणणार नाही ते हात वरती करा. काही लक्ष नाही, काही मी हात वरती करा, मी नाही आणणार. अजून एवढं आहे. बँडवाले भाऊ, बँडवाले भाऊ थांबा, बँडवाले भाऊ थांबा, निलेश जातो थांबा थोडा अजून, अजून एवढं आहे. आता ऐका, बाकीच्यांनी ऐका, बाकीच्यांनी ऐका. जायचे बाबा की अजून वेळ आहे. सांगितल्याशिवाय काही करू नका. बँडवाले वाजवू नका, दावड्यावाले वाजवू नका. अजून सांगितल्याशिवाय काही करू नका. आपण देवाला फुलं अर्पण केले ना सगळ्यांनी? मागच्यांनी केले का? मग आता आपल्याला आहे ना आरती ओवाळायची आहे. मग आता आरती ओवाळण्यासाठी आपल्याकडे आरती नाहीये. मग काय करायचं आहे? आधुनिक आरती करायची. सर्वांनी आपापले मोबाईल काढायचे आहे.
सर्वांनी आपापले मोबाईल काढा आणि टॉर्च सुरू करा, बॅटरी लावा. आता हे आधुनिक आरती बर का, घरी असं करायचं, लक्ष द्या, घरी असं करायचं. चला सगळ्यांनी मोबाईल काढा, वरचे लाईटीतले बंद करा बरं. ते तिथं तुमच्या पाठीमागे भेटेल. बँडवाला थांबा, बँडवाला मागचा कन्हैया बँड थांबा भाऊ. अर्धे मोबाईल निघाले नाही, जे मोबाईल काढणार नाही सगळ्यांनी मोबाईल सोबत असेल सगळ्यांनी काढा. अर्धे पण नाही निघाले, जो मोबाईल काढणार नाही त्याचं काय होईल मला माहिती नाही. बँडवाले थांबा भाऊ. अरे दादा थांब ना. नाही थांबा, तुम्हाला थांबा सांगितलं कळतंय का? सर्वांनी मोबाईल काढा. काढले का सगळ्यांनी? आता मी म्हणतो तशी प्रार्थना म्हणायची आहे आणि हळू मोबाईल असं फिरवायचा आहे. हळू बर का, सगळ्यांनी काढा, सगळ्यांनी मोबाईल काढा. म्हणा जयतु मंगल मंगला परम मंगला सर्वज्ञ सर्वेश्वरा अनाथनाथा दीनबंधू कृपा शिंदे माय बापा साधनदात्या श्री चक्रधराया ही मोबाईलची टॉर्च रूपी आणि माझ्या आत्म्याच्या पंचवाती आपल्याला ओवाळत आहे. त्याचा आपण प्रसन्नतेने स्वीकार करावा अशी आपल्या श्रीचरणी विनम्र प्रार्थना आहे. 5 वेळा सर्वांनी गोल राऊंड फिरवा. झाडे लावा, म्हटले झाडे लावा. गिरज भाऊ लावा, गिरज भाऊ लावा, गिरज दादा लावा. लावणं पटकन ओळा. आणि आता व्हिडिओ करा, आता व्हिडिओ करा. आता इथे आतिषबाजी होणार आहे. थोडं पुढे घ्या दादा, पुढे घ्या, थोडस पुढे घ्या. लाव थांब. कन्हैया बँड भाऊ, कन्हैया बँडवाले त्यांना जायचे बाबा. आवाज नाही आला, आवाज नाही आला. बँडवाले थांबवा, अजून वेळ आहे.